हे प्रकार पिण्यासाठी पाहिजे, एव्हरीथिंग इज अवेलेबल, सगळं आहे त्याच्याकडे. असं असताना त्याने बघितलं एका मोठ्या अंतःपुरामध्ये एका मोठ्या पलंगावर रावण झोपलेला आहे. कसा आहे तो? अजस्त्र आहे, ह्यूज आहे, मोठा आहे, प्रचंड ताकदवान आहे आणि तो राक्षस आहे. तो असा झोपलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला अनेक स्त्रिया झोपलेल्या आहेत. एका रत्नजडी दुसरा पलंग आहे, त्याच्यावर एक सुंदर स्त्री झोपलेली आहे. रामाने सांगितलेली जी लक्षणं होती, अशी काही ठराविक लक्षणं सांगितली ती तिच्या ठिकाणी दिसत नव्हती. त्याने ओळखलं ही सीता नाही आणि मग तो सीतेचा शोध घेत घेत अशोकवनामध्ये गेला. आणि अशोकवनामध्ये गेल्यानंतर त्याने बघितलं एका अतिशय मोठ्या वृक्षाखाली अतिशय झालेली म्हणजे मळलेली वस्त्र असलेली, म्हणजे सुकलेली, हे कळतं ना, ताकद नाही अगदी. समजतं तुम्हाला सगळं? येस. तर अशी कृश झालेली एक स्त्री जी खूप सुंदर आहे, सतेज आहे, परंतु कृश आहे आणि मलिन झालेली आहे, अशी ती स्त्री बघितली. ती कशी होती? ती त्या झाडाखाली अतिशय घाबरून बसलेली होती. त्याने आजूबाजूला बघितलं, तिच्या आजूबाजूला जे राक्षसी होत्या, राक्षसी ठेवलेल्या होत्या, त्याचं वर्णन ऋषी करतात. ते म्हणतात काही काही राक्षसींना एक तोंड होतं, काही काही राक्षसींना तोंडच नव्हतं, काही काही राक्षसींना कान, एक एक छोटेसे कान होते, काही काही राक्षसींना एवढे मोठे कान होते की ते पांघरून म्हणून घेता येते, एवढे मोठे कान होते. काही काही राक्षसींना इतकं मोठे केस होते की संपूर्ण नुसतं काळच दिसत होतं. काही काही राक्षसींना केसच नव्हते, डोकंच नाही, हातच नाही, हात आहे नुसते चार चार हातच आहे. अकराळ विक्राळ अशा राक्षसी सीतेच्या भोवती होते सगळ्या. आणि अशा याच्यात मारुती अतिशय लघु रूप धारण करून त्या वृक्षाच्या वर जाऊन बसला आणि विचार करू लागला. आता तिच्याशी संवाद कसा करू मी? हाऊ टू स्टार्ट द कन्व्हर्सेशन? मी कसं संवाद सुरू करू शकतो? काय? आणि हे विचार